नमस्कार सर्वांना, दीप अमावस्येच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर चला, आज सुंदर अशी आपण देवपूजा करणार आहोत. तर मी आधी देवपाट स्वच्छ करून घेते. छान आपण देवपाट असं छान स्वच्छ केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. दीप अमावस्या म्हणजे आज शुभ अमावस्या मानली जाते. तर आज सगळं आपण गंगाजल टाकून देवपाट स्वच्छ करणार आहोत. तर बघत राहा तुम्ही पुढचा व्हिडिओ कंटिन्यू. आणि आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर आपण छान असं गंगाजल टाकलंय. त्यानंतर आपण छान असं पुसून घेतोय. पुसून घेतल्यानंतर आपल्याला छान अशी देवाची सोबत मांडणी करायची आहे. तर आज सकाळी सगळं आवरायला काढलं होतं देवाचं. तर तुम्ही इकडे बघू शकता. काल महाशिवरात्र पूजा झाल्यामुळे महादेवाचं विसर्जन करायचं आहे. त्यानंतर इकडे छान असे दिवे घासून ठेवलेले, देवांचे आसन धुवून ठेवलेले. त्यानंतर इकडे छान असं देवपाट होतं. त्या देवपाटाला साफ करून पूर्ण पुसून क्लीन करून आता मी छान अशी सुंदर देवाची मांडणी करणार आहे. त्यानंतर हा सुंदर असा रेड कलरचा आपण आसन टाकणार आहोत. तर तिच्यावर सुंदर असे आपण देव ठेवणार आहोत. मन प्रसन्न करून टाकते देवपूजा. थोडं लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम आला आहे, तर अंधार दिसत असेल. इकडे गजानन महाराज यांचा फोटो छान पुसून घेतला आहे. त्यांना छान अष्टगंध लावते. सकाळी खूप धावपळ असते. तर सकाळी जर आपण देवपूजा केली तर मन खूप प्रसन्न होते आणि पूर्ण दिवस आपला आनंदात जातो. तर बघा, इकडे मी छान पद्धतीने देवाची मांडणी करत आहे. त्यानंतर आपलं श्रीयंत्र जे आहे ते मी इथे ठेवलेलं आहे. वैभव लक्ष्मी मातेचं श्रीयंत्र आहे. तर इकडे छान असे माझ्या पद्धतीने छान मांडणी करत आहे. तर त्यानंतर वैभव लक्ष्मी मातेचा पण माझ्याकडे फोटो आहे. त्यालाही छान पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याला गंध अक्षत लावून त्याची पण पूजा करून घेतलेली आहे. काही सणवार असले की मनाला खूप छान वाटते आणि आपण छान पद्धतीने जर देवपूजा केली तर दिवसभर आपला दिवस आनंदात प्रसन्न जातो. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपले जे देव असतात त्यांना छान चौरंग आहे, त्यावरती छान त्यांचे आसन ठेवलेले. आणि आसन ठेवल्यानंतर सुंदर अशी आपण त्याच्यावर त्यांची मांडणी करणार आहोत देवांची.